तर हाय मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्हाला पण असं टेन्शन येतं का शिळ्या पोळ्या उरल्या तर काय करायचं? चला तर मग तुम्हाला एक ट्रिक सांगते. शिळ्या पोळ्या उरल्या तर त्या अशा मोडून घ्यायच्या आणि एका साईडला तेल गरम करत ठेवायचं आणि सिम्पली त्या पोळ्या तेलातून तळून काढायच्या आणि अशा जरा रेड होईपर्यंत तळायच्या आणि अगदीच त्यामध्ये काही तेल वगैरे पण उरत नाही, मस्तच लागतात, कुरकुरीत लागतात. तुम्ही त्यावरती मीठ आणि मिरची टाकून पण खाऊ शकता, तेव्हा पण छान लागतं आणि चहामध्ये तर इतके टेस्टी लागते. नक्कीच करून बघा. आणि त्यानंतर मला कालचा भाजीपाला निवडायचा होता. काल मी शेपू आणि मेथी आणलेली होती. म्हटलं आज शेपू करून घेऊ आणि ती निवडली. अर्धा तास होऊन गेला तेव्हापासून निवडत होते आणि म्हटलं चला आता शेपूचीच भाजी करून टाकू. आणि त्यानंतर मग भाजी वॉश करून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी दिली आणि मिरच्या पण टाकून घेतल्या आणि भाजी टाकून झाल्यानंतर मग जी भिजवलेली डाळ होती मुगाची ती टाकून घेतली आणि भाजी परतून घेतली. खूपच छान झाली होती भाजी. आणि आजच्यासाठी इतकंच मंडळी. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, फॉलो, शेअर जे काय असेल ते करून द्या. बाय.